राजावली बी या संघाच्या माध्यमातून आयोजित केली स्पर्धा. अनिकेत अगोदर सुद्धा आपण जर बघितलं तर पहिल्या चेंडूवरती तो बाद झाला होता. मात्र इथे आपण पाहतोय की पहिला चेंडू अवंतर थोडासा पिछा केला होता, फलंदाजाने पाठलाग केला होता, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नव्हता. ते आपण जर बघितलं तर वाईट बॉल पंचांनी दिलाय, मात्र गोलंदाजाने चॅलेंज केलंय की हा चांगला बॉल आहे, चांगला चेंडू आहे. तर या ठिकाणी पंच मला वाटतंय तर अंपायरचं जे डिसिजन आहे तेच कंटिन्यू असेल, कारण आपण पाहतोय वाईट बॉल आहे. तर इकडनं तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये, कारण की तुम्ही एक रिव्ह्यू जो होता तो गमावलेला आहे पहिल्याच चेंडूवरती. कारण आपण पाहतोय की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा नियम आपण पाहतोय, कुठल्याही पद्धतीने सफळ वाईट दिला जात नाही. गोलंदाज सज्ज झालाय चेतन बरफ, लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा खाली राहिला होता. अजून एक वाईटचा चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हा केला जातोय अनिकेत याच्या माध्यमातून, मात्र चांगली लेंथ, मात्र लाईन थोडीशी खराब आहे. लेंथ चांगली पकडली गेली आहे. चेतन एक चांगला गोलंदाज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो कामन संघाच्या माध्यमातून. चेतन बरफ लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करणारा. हा बघा दोन चित्र आम्हाला बघायला मिळतात. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गुरुनाथ आहेत. गुरुनाथ आउटफील्डचा एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे तो कामन या संघाचा. गावदेवी कामन संघ म्हटला तर त्याच्यातला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण आहे तर गुरुनाथ हडल याचं नाव हे नक्कीच आपल्याला अगोदर गणलं जाईल. मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून या गोलंदाजीचं नेतृत्व करत असताना चेतन बरफ त्याच्या समोर आता बऱ्याच वेळानंतर भावेश पागी हा आपल्याला बघायला मिळतोय. भावेश एक चांगला बिनीचा फलंदाज आहे, सुरुवातीचा एक चांगला फलंदाज आहे. रिबाचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे पॉइंट क्षेत्रामध्ये. डायरेक्ट हिट, क्या बात आहे. आणि आता इथे सुद्धा नाही, इथे नाही, इथे नाही. कोण होता त्या ठिकाणी? तन्मय तनुज होता. तनुज भोईर याचा गोटी नेम या ठिकाणी बघायला मिळाला, मात्र सुरक्षित होता अनिकेत भोमटे या आपल्या क्रीज मध्ये. क्या बात आहे. तनुज भोईर याने तो हिट केला होता. लाईव्हच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा रिप्लेच्या माध्यमातून सुद्धा तो पाहिला असेल. बघा पुन्हा एकदा दर्शवला जातोय कशा पद्धतीने डायरेक्ट हिट केला. हा बघा तन्मय भोईर आणि डायरेक्ट हिट केलाय. आणि हे जबरदस्त दृश्य कदाचित इंस्टाच्या रीलला किंवा मग इंस्टाच्या स्टोरीला आज रात्री दिसेल. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 5 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. ओमकार माळी पाहत असतील तर खुश झाले असतील. क्या बात आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा पुन्हा एकदा तन्मय. ऑन साइडला खेळला आहे, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी फलंदाज भावेश पागी बाद. What is
धाव संख्या आपण पाहू शकता किती धावा धावफलकावरती लागल्या जातात तर एकूण 5 धावा धावफलकावरती लागल्यात सामना सुरू आहे तो म्हणजेच वाकीपाडा विरुद्ध गावदेवी कामन या दोन संघादरम्यान आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघ आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिला तर एक जबरदस्त कामगिरी करताना पहिल्या सामन्यामध्ये बघायला मिळाला होता त्याला लवकर यायचं मैदानामध्ये फलंदाजांना विनंती असेल लवकर यायचं आहे कारण फलंदाज बाद झाला की लगेच तुमचा बाद झालेला फलंदाज आणि तुम्ही 30 सर्कलच्या आसपास तुम्ही एकमेकांना क्रॉस करणं गरजेचं आहे अन्यथा वेळ जास्त खर्च होतोय लक्षात असू द्या नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश मेघवाले आलेत चेतन लेफ्ट आर्म राऊंड विकेट शॉट लेंडेल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय चेंडूला गुरु त्या ठिकाणी आहे गुरु पुन्हा एकदा फेम मध्ये येतोय एकच धाव मिळाली एका धावेनं धावफलक थोडंसं पुढे सरकले गेलं 6 या धावसंख्येवरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर दुसऱ्या फेरीतील हा दुसरा मॅच आहे यानंतर अजून सुद्धा आपण पाहणार आहोत यानंतरचा मॅच जो असणार आहे तो पीरबाबा पापडी आणि बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली म्हणजे जयेंद्र वाघे आणि त्याच्या विरुद्ध बाबूदादा महाली म्हणजे एक चांगली टक्कर बघायला मिळेल क्या बात आहे अतिशय चांगला फटका आहे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन घेतलंय एक धाव नक्कीच मिळेल एका धावेनं धावफलक थोडासा पुढे सरकेल 7 वरती अनिकेत याला सुद्धा माहिती आहे की हा गोलंदाज जो आहे हा गोलंदाज एक तरबेज आहे आपल्या कलेमध्ये आपल्या शैलीमध्ये त्याच्यामुळे त्याच्यावरती तो आक्रमण करत नाहीये बघा त्याला फक्त सावध पद्धतीने खेळतोय आणि ही एक चांगल्या फलंदाजीची निशाणी असते बॅक टू बेसिक पुन्हा एकदा इथे बेसिक थोडासा विसरला होता फलंदाज मात्र नशीब होते फलंदाज वाढ डायरेक्ट हिट आणि पंच जातात थर्ड अंपायरच्या बाजूनं काय जबरदस्त मात्र पंचांच्या मनामध्ये शंका आहे की यष्टीरक्षकाचं काही शरीराचा पार्ट लागला की काय हो क्या बात आहे सचिन याच्या पायाला चेंडू अगोदर लागला नंतर यष्टांना लागला मात्र फलंदाज झालाय बाद सुंदर क्षेत्ररक्षण असं वाटत होतं की डायरेक्ट हिट झालाय मात्र सचिनच्या पायाला चेंडू लागला होता आणि नंतर यष्टांवरती आला होता धावसंख्या झाली 6 चेंडूच्या समाप्तीनंतर एक बाद एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाची ती म्हणजेच 1 बाद 8 नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय रवी छत्रपती शिवाजी महाराज की जय असंच म्हणावं लागेल जाणता राजा ज्याला म्हटलं गेलं आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत त्याचं गीत वाजवलं गेलं दरम्यान अनिकेत ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय पाहणं गरजेचं आहे वाईट चेंडूची नोंद आली आपण पाहू शकतो काय घडतंय मात्र चेतन याने घेतलेला तो रिव्ह्यू पहिल्या चेंडूवरती तो रिव्ह्यू या ठिकाणी तुम्ही गमावलाय त्यामुळं परत तुम्हाला या ठिकाणी रिव्ह्यूची संधी मिळत नाहीये आपण जर बघितलं थोडसा बॅट चेंज केली जाते येस पंच फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहतोय की पंचांनी रिव्ह्यू घेतला होता ऑन साइडला खेळाय चेंडूला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय
झालाय बाद फलंदाज तो म्हणजेच थँक्यू विजय. चला आपण विनंती करू की लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मात्र बॅट चेंज केल्याच्या नंतर जसं म्हटलं तर एकतर मोठा फटका लागतो किंवा मग फलंदाज बाद होतो तेच बघायला मिळालं. बघा बॅट चेंज केल्याच्या नंतर लगेच आपण पाहिलं की अनिकेत बोमटे नावाचा फलंदाज मिडविकेट क्षेत्रामध्ये झेल देऊन बाद झालाय. या अगोदर आपण जर बघितलं थोडासा गॅप आला होता, थोडासा अंतराळ आला होता आणि त्या अंतराळामध्ये अनिकेत याने बॅट चेंज केली होती. त्यानंतर मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क तेवढा चांगल्या पद्धतीने करू शकलेला नाही आहे. इथे मात्र आपण पाहू शकतात अनिकेत बाद झाल्याच्या नंतर आले रुपेश मोरे. रुपेश एक अष्टपैलू खेळाडू आहे, मात्र अष्टपैलू खेळाडू वृत्तीनं त्याला सिद्ध करून दाखवावं लागेल. या अगोदरच्या मॅच मध्ये त्यांनीच धावसंख्या वाढवली होती. धावसंख्या आहे ती म्हणजेच 8 धावांवरती कायम आहे. अजून सुद्धा 2 चेंडू टाकून झालेत. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, सुरेख चेंडू आहे. इथे चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा खाली राहतोय आणि आदित्य याच्याकडे ती कला आहे. आदित्य याच्याकडे ती कला आहे आणि आदित्य ती कला दाखवतोय सध्या तरी. ऑफसाईडच्या दिशेने खेळायला टू द फिल्डर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय, मात्र एकाच धावावरती समाधान मानलं गेलं. रवी याला माहिती आहे जर मी मैदानामध्ये राहिलो, जर रुपेश मैदानामध्ये राहिला, दोघांपैकी एक तरी मैदानावरती राहिला तर नक्कीच शेवटच्या क्षणाला शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या आम्ही खेचू शकतो. त्यामुळं एक पार्टनरशिप नक्कीच करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मात्र आदित्य हा जो गोलंदाज आहे, आदित्य याने बेसिक वरती लक्ष दिलंय. पुन्हा एकदा बेसिक वरती क्रिकेटच्या तो चांगलं काम करतो. या ठिकाणी बघा म्हटलं होतं की रवी याला माहिती आहे मी जेव्हा मैदानामध्ये राहीन तेव्हा धावसंख्या खेचेन. फटका खेचलाय 6 धावांसाठी. षटकार. थँक्यू. यस, आपण पाहतोय 15 धावा धावपलकावरती लागल्या जातात आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. चेंडू पुरवायचा मैदानामध्ये नवीन. चला जयेंद्र वाघे या ठिकाणी आपण पाहतोय अंपायर आहेत. बॉल आलेला आहे, मात्र बॉल वापरण्याच्या स्थितीमध्ये असेल तर नक्कीच तो चेंडू घ्या तुम्ही. तर माखला असेल तर चेंडू चेंज करायचा लगेच. काय घडतंय, काय बिघडतंय. धावसंख्या आहे ती म्हणजे 15 धावा. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकाचा. आदित्य याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त 4 चेंडू मध्ये आय थिंक एकच धाव दिली होती. यस, एकच धाव दिली होती. आता मात्र 5व्या चेंडूवरती 6 धावा दिल्यात, म्हणजे 7 धावा या 5 चेंडू मध्ये गेलेल्या आहेत. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू पडल्याच्या नंतर चेंडूने थोडीशी उसळ घेतली होती, त्याचा फायदा झाला आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय डॉट डिलिव्हरी ही आलेली आहे. 2 षटकं पूर्ण झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 15 अशी धावसंख्या आहे ती म्हणजेच वाकीपाडा संघाची. तू ही मेरा जुनू यारा, तू ही अरमान है, तू मेरे सांसों में, तू मेरी जान है. मेरा
2 षटकं पूर्ण झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतात नगरसेविका चषक 2026 मध्ये ह्या तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. यानंतरचा जो मॅच असेल पीरबाबा पापडे आणि बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या दोन संघादरम्यान ही इनिंग झाली की आपण टॉस करणार आहोत आणि या ठिकाणी एक जबरदस्त तगडी मॅच घेऊन आम्ही नक्कीच येणार आहोत तुमच्यासाठी. एका बाजूने आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच कुठला खेळाडू तर निलेश बंद्रे, दुसऱ्या बाजूने असेल तो म्हणजेच परशुराम मोकाशी. अशी एक तगडी लढत मैदानाच्या आतमध्ये. एक वसई पश्चिम पट्ट्यातला संघ, एक वसई पूर्व पट्ट्यातला संघ, या दोन संघांदरम्यान मॅच होताना दिसेल. दरम्यान तन्मय गोवारी आहे, तन्मय आलाय, त्याच्यावरती विश्वास ठेवलाय. तन्मयाचा परफेक्ट चेंडू या ठिकाणी बघायला मिळालाय. तन्मयाला आपण जर बघितलं तर नक्कीच एक चांगला खेळाडू आहे. तन्मय हा अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच या संघामध्ये गणला जातो आणि क्रमांक 1चा अष्टपैलू खेळाडू म्हणून सध्या तरी भरोसा त्याच्यावरती ठेवला गेलाय, कारण की शेवटचं षटक त्याच्याकडे दिलं गेलंय आणि चांगली टप्प्याची गोलंदाजी तो करतोय. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू, शतरक्षक तैनात आहे, चेंडूला फील्ड करेल फेकेल तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळाली जाते. एका धावेनं धाव फलक थोडासा पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला तो म्हणजे 16 या धाव संख्येवरती. लक्षात असू द्या प्रेक्षकाने 3 षटकांचा मॅच आहे. या 3 षटकांच्या मॅच मध्ये आपण जर बघितलं तर किमान एक 30 धावा तरी व्हायला हव्यात. मात्र जर 30च्या आतमध्ये राहिली तर एक चांगली बॅटिंग हा नक्कीच आहे ते म्हणजे कावदेवी कामन संघाकडे, त्यांना ते सोपं जाईल. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू, यॉर्कलँड पंचचा चेंडू होता, शतरक्षक आहे, सुंदर शतरक्षण. क्या बात आहे. राकेश गोवारी संघाचा कर्णधार, संघाचा लीडर, कॅप्टन, लीड फ्रॉम द फ्रंट. पुढून नेतृत्व नक्कीच करत असताना पुढे होऊन जेव्हा जेव्हा म्हटलं जातं ना की जहाज जेव्हा बुडायला लागतं तेव्हा कॅप्टन जोपर्यंत शेवटचा प्रवासी, शेवटचा माणूस उतरत नाही, वेगाच्या नादामध्ये काहीतरी झालंय चुकीचं आणि चौकार आलाय. या चौकारानिशी धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 21 या धाव संख्येवरती. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय भीमर साठी. डीजेला थांबवतोय. बॅटिंग वाल्याने रिव्ह्यू या ठिकाणी केलेला आहे, रेफर या ठिकाणी. मात्र पंच सांगतायत की हा फेअर डिलिव्हरी असेल. वेळ नक्कीच थोडासा वाचलाय. पंचांनी थर्ड अंपायर सांगतात की लगेच या ठिकाणी फेअर डिलिव्हरी असेल. पाहूया तन्मय या ठिकाणी, तन्मयाच्या या चेंडूवरती नक्कीच चौकार आला. चौकारनिशी धाव फलक थोडासा पुढे सरकला 21 वरती. आता 2 चेंडू शिल्लक आहेत. तन्मयाचा पहिला चेंडू चिंतू राठोड दादांच्या माध्यमातून लगातार 2 षटकार मारा आणि 500 रुपये कमवा. रुपेश मोरे यांच्यासाठी पारितोषिक लागलंय. शफरान क्रॉस, वाईट चेंडूची नोंद पंचांच्या माध्यमातून. धावफलक 1 न पुढे सरकेल. अजून सुद्धा चिंतू राठोड यांचं पारितोषिक लागू असेल, कारण की 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत आणि धावसंख्या झाली 22. तन्मयाने वेग चांगला ठेवलाय, मात्र लेंथ आणि लाईन थोडीशी खराब आहे. हो, चांगला फटका आहे. तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण होईल का? रुपेशाने चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलं गेलं होतं. बघा आपण पाहिलं तर रुपेशाचा फटक्यामध्ये काहीच कमतरता नाही, मात्र क्षेत्ररक्षक तेवढा चाणाक्ष होता की त्याने फक्त 1च धाव दिली. धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ते म्हणजे 23 या धावसंख्येवरती. रवी डबले शेवटच्या चेंडूवरती फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न करेल. पाहणं गरजेचं आहे कशा पद्धतीने शेवटचा चेंडू तो फेस करतोय तन्मयाच्या गोलंदाजीचा. सुरेख फटका, शतरक्षक पॅरेलल शॉट, षटकार, फिनिशिंग टच दिलाय. धाव संख्या झाली ती म्हणजेच 29 धावा, 30 धावांचं लक्ष. तुझ्या विना नाही मला तुझी आठवण चला राहुल, आपण जाऊया राहुल अंधेर यांच्याकडे. राहुल अंधेर, आपण टॉस करतोय या नंतरच्या मॅचचा पीरबाबा पापडी आणि बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या 2 संघादरम्यान.
चला आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे किशोर गांगुर्डे. 4 षटकांचा मॅच आहे. एका बाजूला हेड आणि एका बाजूला टेल आहे, लक्षात ठेवा. हेड असा कौल पापडी संघाकडून आणि आलाय टेल म्हणजेच बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या संघाने टॉस जिंकलाय. अनिकेत आहेत ॲज अ कॅप्टन म्हणून आणि त्यांना आपण विचारूया या 4 षटकांसाठी प्रथमतः ते काय स्वीकारतायत. क्षेत्ररक्षण घेतलंय आणि या क्षेत्ररक्षण घेण्यामागे काय कारण आहे. खऱ्या अर्थाने अजून एक प्रश्न आहे की या क्रीडा नगरीमध्ये जेव्हा तू आलास, हे जे आयोजन पाहिलंस आणि या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधली ही पहिली रजनी स्पर्धा आहे, काय वाटते आणि या एकंदरीत स्पर्धेबद्दल काय म्हणशील. खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. एका बाजूला पापडी संघाचे कर्णधार आहेत, हे सुद्धा जास्त लाजतात. मात्र आयुष वाघे आपण या दरम्यान टॉस झाला 2 संघांमध्ये आणि टॉस जिंकत असताना बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या संघाने टॉस जिंकला. प्रथमतः त्यांनी स्वीकारला या गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं, ते म्हणजेच पीरबाबा पापडी या संघाला. पाहायला विसरू नका ही स्पर्धा नगरसेविका चषक 2026. यस, अर्थातच नगरसेविका चषक 2026. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात. बघा, शेवटचा षटकार आला, त्याने धावसंख्येला एक आदर्श स्थितीमध्ये नेऊन ठेवलाय. 10च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. आपण जर पाहिलं बऱ्याच दिवसानंतर मुंबई जिंकली, मात्र मुंबई कोणाच्या समोर जिंकली तर किंग्स या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र त्यांचं काय, आता जे संघ प्ले ऑफ मध्ये जाणार नाही ते क्वालिफिकेशन वाल्या संघांचं गणित बिघडवताना दिसतील. आता मात्र आपण जर बघितलं तर इथे तसं काही नाहीये. इथे नॉकआउट गेम आहे, डू ऑर डायची कंडिशन आहे. जो जिता वही सिकंदर असं म्हणावं लागणार आहे. ऑल द बेस्ट असेल सातिवली संघाला, ऑल द बेस्ट असेल ते नक्कीच जयेंद्र बागे आणि त्याच्या संघाला. बघा, मागील 2 दिवसांचा जर विचार केला तर 2 दिवसांमध्ये हे जे संघ आलेत क्वालिफिकेशन मध्ये, पहिल्या दिवशी न्यू स्टार बसई, दुसऱ्या दिवशी चिंतामणी स्पोर्ट्स उमेळा फाटा, आणि आज कुठला संघ येईल हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. आजचा बार आपण पाहतोय गुरुवार आहे, उद्या शुक्रवार, परवा शनिवार. मिलिंद मोरे यांच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून रुपेश याला पारितोषिक जाहीर झालंय. मिलिंद मोरे यांच्या माध्यमातून 500 रुपये. तसेच चिंटू राठोड यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये, म्हणजे दोघांच्या माध्यमातून लावलंय. सॉरी, 500 आहेत, 250 दोघांनी लावलेत, लक्षात असू द्या, नाहीतर रुपेश आमच्याकडे यायचे. तर असू द्या, हरकत नाहीये. 30चं लक्ष आहे. 18 चेंडू 30 धावांची गरज. सचिन कबले अराउंड द लेग वाईट बॉल. बघा, लेग स्पिन, ऑफ स्पिन, सरळ सगळे काही व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आहे. सध्या जर आपण बघितलं की तो गोलंदाजी करतोय, मात्र थोडी रिस्क आहे. जेव्हा अराउंड द लेग चेंडू तुम्ही टाकता तेव्हा बाउंड्री जाण्याची शक्यताही वाढते. हलक्या हाताने चेंडू लागलेला, डीप बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावतोय. मला वाटतं कव्हरला सुद्धा एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला होता. चांगल्या पद्धतीने चेंडूला या ठिकाणी टाइम केलं होतं, मात्र स्टेट टू द फिल्डर गेला. एकच धाव या ठिकाणी मिळाली. एका धावेला धावफलक पुढे सरकतो. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर नाबाद जिंदाबाद 2 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. अजून सुद्धा 5 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत, म्हणजेच अजून 8 धावा एव्हरेज मध्ये येण्यासाठी हव्यात. या ठिकाणी अपील केली होती, कुठल्याही अपीलचा प्रेशर या ठिकाणी नाहीये. रुपेश मोरे यांना आपण जर बघितलं तर अराउंड द लेग जास्तीत जास्त चेंडू टाकण्याचा तो प्रयत्न करतोय आणि तिकडनं चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न करतोय. थोडीशी आगळी वेगळी, थोडंसं ऑर्थोडॉक्स बॉलिंग ची पद्धत म्हणावी लागेल
ज्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळालाय आतापर्यंत त्याने गोलंदाजी केले. आदित्य चांगला शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक तोच आहे. पुन्हा एकदा चेंडूला उचलेल फेकतील तोपर्यंत एक धाव मिळाली जाते. बघा दोन पद्धतीनं फलंदाजाला तुम्ही खेळवू शकता. एकतर फलंदाजाला त्याच्या मनाप्रमाणे खेळू देऊ शकता किंवा मग गोलंदाजाच्या मनाप्रमाणे फलंदाजाला खेळवू शकता. तर इथे ही दुसरी गोष्ट चालू आहे की रुपेशला जिथे वाटतंय तिथेच तो फलंदाजाला खेळवण्यासाठी भाग पडतोय. ही एक चांगली गोष्ट आहे वाकीपाडा संघासाठी. बघा ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावावरती समाधान मानेल असं दिसतंय कारण की मोठ्या धावसंख्येला इथे किंवा मग डबलला इथे जागा देत नाहीये रुपेश. पहिलं षटक जर आपण बघितलं तर आतापर्यंत चेंडूंचा विचार केला 4 चेंडू टाकून झाले 4 धावा धावफलकावरती लागल्या. 2 चेंडूमध्ये मी म्हणेन अजून सुद्धा किती धावा या एव्हरेज मध्ये येण्यासाठी लागतील तर आय थिंक 6 धावा तरी जमाव्या लागतील या षटकामध्ये अजून. तेव्हा कुठे एव्हरेज मध्ये येता येईल कामन संघाला. सरळ खेळला जातो चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र चेंडू वन बाउन्स जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. क्या बात आहे. संध्याकाळी वसईचा धक्का आहे आणि रात्री आहे धक्क्या व बत्ती विजली सुद्धा असेल. आता वेळ भरपूर झालाय मात्र इथे बत्ती विजून जमणार नाहीये. क्या बात आहे. सुरेख चेंडू. फलंदाजाला खेळण्यासाठी सुद्धा चांगला चेंडू आणि इथे गोलंदाजाने सुद्धा चांगला चेंडू हाताळला गेला असं सांगावं लागेल. मात्र सरते शेवटी या चेंडूवरती नक्कीच सरस ठरला तो रुपेश मोरे आणि त्यानंतर आपण पाहू शकता 8 धावा धावफलकावरती लागल्या. याचाच अर्थ 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावांची गरज गावदेवी कामन संघाला जिंकण्यासाठी. कुठला गोलंदाज या ठिकाणी येतोय पाहणं गरजेचं आहे. चला थोडीशी घाई करा विनंती असेल. टायमर या ठिकाणी आहे नक्कीच 5 मिनिटं तुमच्याकडे अजून सुद्धा शिल्लक आहेत हे षटक हाताळण्यासाठी. 5 मिनिटांमध्ये षटक तुम्हाला पूर्ण करावं लागेल. ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहतोय की ही स्पर्धा पुढे गेल्या टायमिंगच्या जोरावरती आपण इथपर्यंत लवकरात लवकर ही स्पर्धा पुढे नेतोय. तर विनंती असेल वाकीपाडा संघाला वेळेला महत्व द्या कारण क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना थोडासा वेळ खर्च होत असतो. अरविंद बरफ वेलकम. आजच्या दिवसामध्ये मंड्याला बऱ्याच वेळानंतर दिसलेत. मला वाटतं ऍक्शन मध्ये होते की नाही माहिती नाही. कदाचित आत्ता आले असतील. आरामात रेस्ट आहे. येस क्या बात आहे. क्या बात आहे. चांगला चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने खेळला. एक धाव नक्कीच मिळेल. एका धाव्यावरती समाधान मानलं जाईल का. दुर्घटनाचे देर बली. नक्कीच गावदेवी कामन संघाच्या फलंदाजांना माहिती आहे जर आदित्य मैदानामध्ये असला किंवा मग सचिन मैदानामध्ये असला तर मी सचिन पेक्षा जास्त महत्व मी आदित्यला देईन कारण त्याचा खेळ मी बघितलाय. कारण त्याच्याकडे चांगले फटके आहेत. मात्र सचिन हा भरवशाचा फलंदाज आहे. तो जास्तीत जास्त अँकर इनिंग खेळण्यासाठी फार महत्वाचा प्लेअर आहे. म्हणजे दोन्ही फलंदाज हे फार महत्वाचे आहेत गावदेवी कामन संघासाठी. धावसंख्या आहे ती 9 धावा. आता मात्र 21 धावांची गरज आणि 11 चेंडू शिल्लक. ऑन साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चेंडू त्या ठिकाणी गेलाय मिड विकेटच्या हातामध्ये आणि जो फलंदाज महत्वाचा होता तोच बाद झालाय तो म्हणजे आदित्य. चला नव्यानं फलंदाजाने जरा लवकर यायचं मैदानामध्ये. लक्षात असू द्या कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. दरम्यान मैदानामध्ये येतोय कुठला फलंदाज तर राकेश गोवारी की चेतन बरफ. कोण आलाय. आय थिंक चेतन आलाय आणि चेतनला आपण जर बघितलं तर नक्कीच एक भरवशाचा खेळाडू म्हणून त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि चेतन
दरम्यान चेतन हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल. काय मिसफील्ड झाले त्यामुळे 2 धावा मिळतील. या अशा मिसफील्ड जेव्हा तुम्ही कराल तेव्हा संघाला प्रेशराईज कराल, स्वतःच्या समोरच्या संघाला रिलॅक्स कराल, कारण की आपण पाहतोय 1 धाव एक्स्ट्रा तुम्ही देतायत. मी म्हणून एक चांगली रणनीती विकेट या ठिकाणी बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 11 या धावसंख्या होते. आता 19 धावांची गरज आहे. 9 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. 9 चेंडू 19. ओ व्हाट अ शॉट! आणि हा षटकार इथे तरी सुद्धा अंदाज बांधला होता, मात्र षटकार आलाय. थँक्यू डीजे, खूप खूप धन्यवाद डीजे. एकवीरचं गीत वाजवलं जाते, मात्र एकवीरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघ सध्या अडचणीमध्ये आलाय. आणि चेतनने नाही तर चेतननेच या ठिकाणी आपण पाहतोय हा फटका खेळला, कारण की 2 धावा काढल्या होत्या. या 2 धाब्याना नंतर हा फटका आलाय. तर चेतन याने हा इनसाइड आउटचा फटका खेळला होता. म्हणजे थोडासा वॉड बॉल, सुरेख गोलंदाजी. या ठिकाणी आपण पाहतोय की फलंदाजाला वाटलं होतं की नक्कीच थोडंसं पुढे टाकेल, मात्र चेंडू हा नक्कीच या ठिकाणी बघायला मिळतोय थोडासा मागे टाकला होता. तर 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 7-13. फुलटॉस डिलिव्हरी, वेगवान चेंडू होता. 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 2 आहे तिकडे. पुन्हा एकदा मिसफील्ड झाले आणि या ठिकाणी काय घडेल काय बिघडेल. नवीन विकेट बघा काय घडलंय. तर फलंदाज बाद झालाय चेतन बर्फ. मात्र ही विकेट किती महत्वाची आहे हे तुम्ही अंदाज बांधू शकता. सचिन आणि चेतनाच्या मध्ये अंडरस्टँडिंग नव्हती. फलंदाज बाद झाला. 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 19 या धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. अजूनही आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा उत्कृष्ट असा खेळाडू आणि आपल्या आदिवासी समाजातील एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर जो टेनिस विश्वामध्ये आपलं नाव कोरतोय, आकाश रिपट यांचं आगमन झालंय. आकाश, वेलकम, आपलं खूप खूप स्वागत आहे या आयोजनामध्ये. आकाश रिपट आपल्याला बघायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. पहिल्या दिवसामध्ये मला वाटतं विश्वनाथ जाधव होते. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं हितेश गणेशकर आणि त्याचा संघ होता. आजच्या दिवसामध्ये आकाश धानवी आणि त्याचा संघ. आजच्या दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा पाहतोय अजून एक चांगला खेळाडू बघायला मिळतोय, तो म्हणजे आकाश रिपट. थोड्याच वेळामध्ये आपल्याला ऍक्शन मध्ये येताना बघायला मिळेल. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. बघा सुरुवातीचे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत आणि आला तन्मय मैदानामध्ये. तन्मय द बिग शो असं म्हणावं लागेल तन्मय याला, कारण तन्मय हा किती तन्मय त्याने खेळतोय ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तन्मय गोवारी, त्याच्या समोर असेल गोलंदाजीसाठी भावेश पागी. चिंतूर आठवड्यांच्या माध्यमातून जर हा सामना जिंकवला तर गोलंदाजाला 500 रुपये दिले जातील, म्हणजेच भावेश याला. तन्मय या ठिकाणी आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. पेज डिलिव्हरी होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. बघा 1च धाव मिळेल. फटका चांगला होता, मात्र स्टेट टू द फिल्डर होता. काही धावा मिळाल्या असत्या. इथे काय घडलंय, काय घडतंय, काय बिघडतंय. अनिकेत भोमटे याच्या माध्यमातून चूक झाली की मग इथे डिरेक्ट स्ट्राईक एंडवरती फेकण्याचा प्रयत्न केला. 2 धावा मिळाल्या. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 9 धावांची गरज अजून सुद्धा सामना जिंकण्यासाठी. सुपर्ब मॅच या नगरसेविका चषकाचा. भावेश टू तन्मय. हवेमध्ये चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जाईल का आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू मिळेल का. चेंडू चाललाय फाईन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाला चेंडूला उचललाय, फेकलाय
आणि या ठिकाणी या 2 धावा सहजतेनं पूर्ण केल्यात. या 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 23 वरती. आता 4 चेंडू 7 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये अजून रंगत वाढते या सामन्याची आणि एक चांगली क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळते. दोन्ही संघांच्या माध्यमातून खेळली जाते. अजून सुद्धा कुठलाही प्रेक्षक कुठलाही इथे क्रीडा समीक्षक सांगू शकत नाही की कोण जिंकेल. क्रिकेट इज अ ग्लोरीस अनसर्टनिटी गेम असं म्हटलं जातो. अनिश्चितांचा खेळ आहे आणि इथे अनिश्चितता बघायला मिळते. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र वेगवान होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला वचलेल, फेकेल, काय घडले तर पाहणं गरजेचं आहे. फलंदाज बाद. चला घाई करायची जरा. राकेश आलाय ना बॅन. राकेश गुवारी. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. असं वाटत होतं की एक नक्कीच चांगला मॅच या ठिकाणी बघायला मिळेल. हे नक्कीच खरं होताना दिसतंय कारण की वाकीपाडा संघ कुठलीही जागा देत नाहीये. एक टाईट सिच्युएशन मध्ये टाईट गोलंदाजी करताना भावेश टू तन्मय 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल, क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. बघा एक वाईडिश शॉर्ट थर्डमॅन, एक पॉइंट, त्यानंतर एक कव्हर, डीप कव्हर, लॉंगा पास. क्षेत्ररक्षक वॉड बॉल. सुरेख गोलंदाजी. तन्मय गुवारी याला मात्र आता इथे काम करावं लागेल. ते अतिशय उत्कृष्ट काम करावं लागेल कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं की आतापर्यंत मॅच आलाय, मी म्हणेन स्वतःवरती विश्वास हा ठेवावा लागणार आहे. जर स्वतःवरती विश्वास तुम्ही ठेवला तर नक्कीच तुम्ही स्वतःला चांगल्या पद्धतीने सिद्ध करू शकता. जो विश्वास ठेवला भावेशने आणि चिंतू राठोड यांनी सांगितलंय की जर हा सामना जिंकवला तर 500 रुपयाचा मानकरी ठरेल भावेश. 2 चेंडू 6 धावांची गरज. असं पाहिलं तर एकाच फटक्याचा मॅच आहे, मात्र क्रिकेट आहे आणि आपण सांगतो एक चेंडू आणि 6 धावा. षटकार मार, मात्र षटकार जर सोपा असता तर प्रत्येकाने मारला असता. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. टाइम स्पेल झाली. दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात आणि या 2 धावा पूर्ण. 1 चेंडू आणि गोल्डन चौकार. 1 चेंडू आणि गोल्डन चौकाराची गरज आहे. तन्मय गोवारी विरुद्ध भावेश पागी. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. इथे मात्र दोन्ही संघ ऐकायला तयार नाहीयेत, मात्र प्रेशर मध्ये, जसं म्हटलं होतं की प्रेशर मध्ये काही जण हे नक्कीच थोडंसं कोलॅप्स होतात आणि काही जण नक्कीच बिल्डअप होतात. काय घडेल काय बिघडेल, बॅट की मग पाणी, काय हवंय? पाणी आणि ग्लोव्ज मला वाटतं या ठिकाणी हवे आहेत. तन्मय पाटील नावाचा हा फलंदाजांसुद्धा मैदानामध्ये माफ करा तन्मय गोवारी हा खेळाडू अजून सुद्धा तग धरून या ठिकाणी उभा आहे आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय की त्याने आतापर्यंत जो किल्ला लढवलाय, मी म्हणेन भविष्याचे जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचं काम त्याने केलंय, मात्र त्याला जे हवं होतं तो अजून अर्जित करू शकलेला नाहीये. अर्धा पल्ला त्यांनी गाठलाय. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे आणि या 4 धावा जर या ठिकाणी अर्जित केल्या
तर मात्र गावदेवी कामन संघ जिंकू शकतो. आणि आपल्याला बघायला मिळतं 4 धावा जर डिपेंड केल्या तर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघ जिंकू शकतो. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोण जिंकेल अजून सुद्धा आपण सांगू शकत नाही. भावेश याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 4 धावांची गरज आहे. इथे अनिकेत त्याच्या माध्यमातून थोडीशी चूक झाली आणि इथे 1 धाव ही एक्स्ट्रा गेली असं सांगायला काहीच हरकत नाहीये. थोडासा प्रेशर अजून वाढला असता तो फलंदाजी करणाऱ्या संघावरती. मात्र इथे टेन्शन थोडासा फ्री झाला असेल या 2 धावेनं या ठिकाणी बसलेला आमचा एक कामन संघाचा पाठीराखा. 1 चेंडू 4 धावा, गोल्डन चौकार. या ठिकाणी चांगला शतरक्षण झालंय आणि इथे एकदा एकच धाव, 3 धावेच्या फरकाने संघ पराभूत झालेला आहे. या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघ. खूप खूप अभिनंदन. मात्र हार्ड लक असेल ते गावदेवी कामन संघाचं. 500 रुपये या ठिकाणी आपण जर बघितलं तर चिंतू राठोड यांच्या माध्यमातून मला वाटतं पूर्ण टीमला हे दिले